नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं निखिल श्रावणीसोबत बोलण्याचा बराच वेळ प्रयत्न करत होता, पण ती प्रत्येक वेळेस त्याला टाळत होती. शेवटी त्याने नाईलाजाने ऑफिस सुटल्यावरती तिचा रस्ता अडवला. ती त्याच्याशी बोलायला तयार नसल्यामुळे त्याने तिचा जबरदस्तीनेच हातही पकडला. त्यामुळे श्रावणी अजूनच निखिलवरती चिडली आणि हात सोडवण्यासाठी हात झटकू लागली. त्या झटक्यात तिलाच तिच्या हाताला जोरात मार लागला आणि ती पुन्हा निखिलवरती चिडली. तर पाहू आता पुढे. श्रावणीने पार्किंगमधून आपली स्कूटी काढली तर लगेच निखिलनेही त्याची बाईक काढली. तो त्याची बाईक श्रावणीच्या स्कूटीच्या मागे मागेच नेत होता. श्रावणीने स्कूटीच्या मिररमधून पाहिलं. हा काय वेडा झालाय का? हा कशाला आता माझ्या मागे मागे येतोय नुसता? स्वतःशीच बडबडत तिने स्कूटीला रेस दिली आणि स्पीड वाढवला. श्रावणीने स्कूटीचा स्पीड वाढवला म्हणून निखिलनेही त्याच्या बाईकचा स्पीड वाढवला आणि तिला टेक ओव्हर केलं. त्याने अगदी तिच्या स्कूटीच्या पुढे येऊनच त्याची बाईक थांबवली. तसं श्रावणीने कचकन स्कूटीला ब्रेक मारला. तू वेडा झाला आहेस का? का माझ्या मागे मागे येतोयस सारखा? आणि ही कोणती पद्धत झाली माझा रस्ता अडवण्याची? तुझ्या आधीच रस्ता अडवण्यामुळे माझ्या हाताला लागलंय हे माहीत असूनही तू मुद्दाम तुझी बाईक माझ्या स्कूटी समोर आणली. आणखी मला काही दुखापत व्हावी असं वाटतं तुला? नक्की तुझा हेतू काय आहे? श्रावणी चिडून निखिलला बोलत होती. श्रावणी, तू इतकी का चिडतेस? अगं, तू माझं ऐकत नव्हती म्हणून मी तुझा हात पकडला. तू जर तुझा हात जोरात ओढला नसता तर तुला लागलंच नसतं. आणि तसंही माझ्या लक्षात आलंय तुला कालचा राग आलेला आहे. मी अदितीला काही न बोलता तुलाच गप्प राहायला सांगितलं त्यामुळे. हो ना? बरोबर बोलतोय ना मी? पण मी असं का सांगितलं त्याआधी ऐकून तरी घे. हे बघ निखिल, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये आणि उगाच रस्त्यात सीन क्रिएट करू नकोस. येणारी जाणारी लोक तोंडाकडे बघतायत. सरक बाजूला जाऊ दे मला. श्रावणीचा राग तिच्या बोलण्यावरून आणि चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता. रस्त्यात काही सीन नको म्हणून निखिलनेही आपली बाईक थोडीशी साईडला केली तर श्रावणीने लगेच स्कूटी स्टार्ट करत पुढे गेली. निखिल रस्त्याच्या कडेला उभा राहून आपल्याच मनात विचार करत होता. ही श्रावणी माझ्यावर इतकी का चिडली आहे आणि मी तिला मनवण्यासाठी का इतका डेस्परेट झालेलो आहे? ती माझ्याशी बोलत नाही आहे ही गोष्ट माझ्या मनाला का पटत नाही आहे कोणास ठाऊक. याआधी तर आम्ही कधीच एकमेकांशी चांगलं बोललेलोच नव्हतं, पण आता तिला ऑफिसमध्ये येऊन नुकतेच 2च दिवस झाले तरीही ती खूप अशी जवळची वाटायला लागली आहे. तेवढ्यात निखिलचा फोन वाजला. त्याने फोन रिसीव्ह केला. फोनवरती बोलणं झाल्यानंतर त्याने लगेच घाईघाईने बाईक स्टार्ट केली आणि आपल्या बाईकचा स्पीड वाढवत रस्त्याने जात होता. त्याच्या बाईकचा स्पीड एवढा होता की काही वेळातच त्याने श्रावणीच्या स्कूटीला टेक ओव्हर करून भुरकन पुढे गेला. निखिल तिच्या बाजूने गेला हे तिच्या लक्षात आलं. ह्याला काय झालंय अचानक? एवढ्या स्पीडमध्ये येऊन हा बाईक चालवतोय तर मुद्दाम कसा भुरकन पुढे गेला माझ्या? जाऊ दे, पण मी उगाच विचार करते. असंही तो नेहमी स्पीडमध्येच बाईक चालवतो. मी पण काय आता प्रत्येक गोष्टीत त्याचाच विचार करायला लागली आहे आणि कम्पेअरही करायला लागली आहे. निखिल गोकुळधाम सोसायटीमध्ये पोचला. काही वेळाने श्रावणीही तिच्या सोसायटीमध्ये पोचली. स्कूटी पार्क करत असताना तिची नजर निखिलच्या बाईकवर गेली. ती तशीच उभी राहून त्या बाईककडे पाहू लागली. ही बाईक तर निखिलची वाटते आणि त्याची बाईक इकडे ह्या सोसायटीमध्ये काय करते? याआधी तर मला कधी दिसली नाही. ही नक्कीच निखिलचीच बाईक आहे. कदाचित हा घरी तर गेला नाही माझ्याविषयी आईबाबांना काही सांगायला. तसा खुरापती दिमाग तर खूप आहे त्याचा. निखिल कुठे गेला आहे? तिच्या घरी गेला आहे की काय हे पाहण्यासाठी लगबगीने ती लिफ्टजवळ आली. लिफ्ट अगदी 7th फ्लोअरला होती. ती सारखेच लिफ्टचं बटन प्रेस करत होती. तिला तो इतका क्षणही धीर धरवत नव्हता. लिफ्ट आली तशी श्रावणी पटकन लिफ्टमध्ये गेली. तिने 2nd फ्लोअरचं बटन प्रेस केलं. लिफ्टमधून बाहेर निघाली आणि आपल्या डोअरकडे पाहिलं तर तिथे बाहेर शूज काढलेले होते. हा निखिलच इथे आलेला आहे वाटतं. पण तो इथे कशाला आलाय?
श्रावणीनेही लगेच आपले हिल्स पायातून काढले आणि पटकन घरात शिरली. कावेरी निखिलसोबतच बोलत होत्या. श्रावणी लगेच त्या दोघांकडे येऊन उभी राहिली. तू तू इथे का आलास? श्रावणीने प्रश्नार्थक नजरेने आणि रागानेही निखिलकडे पाहत विचारलं. निखिल काही बोलणार त्याआधीच कावेरी बोलल्या. साऊ, अगं मीच बोलवलंय याला. तुला किती वेळा फोन लावला पण तू काही फोनच उचलत नव्हतीस. म्हटलं निखिल तरी फोन उचलतोय का ते पाहू म्हणून त्याला फोन केला. त्याने उचलला. त्याला विचारलं की श्रावणी ऑफिसमधून निघाली की नाही म्हणून, कारण तू काल इतक्या वेळात घरी पोहोचली होतीस आणि आज अजूनही तुझा घरी येण्याचा काही पत्ताच नव्हता. म्हणून शेवटी निखिललाच फोन लावला. पण तुम्ही दोघेही ऑफिसमधून निघालेले होते. कावेरी बोलतच होत्या तेवढ्यात श्रावणी लगेच बोलली. आई, मग मी फोन उचलला नाही म्हणून तू लगेच याला फोन करायचा का? अगं माझं काम होतं थोडंसं, 5-10 मिनिटाचंच काम बाकी होतं म्हणून आधी मी ते काम पूर्ण केलं आणि त्यानंतर निघतच होते तर रस्त्यात एक बोका आडवा आला माझ्या, त्यामुळे अजूनच उशीर झाला, श्रावणी म्हणाली. श्रावणी असं बोलताच निखिलने लगेच बारीक डोळे करून तिच्याकडे पाहू लागला. ही भुरी मांजर मला बोक्या बोलते? स्वतःच मांजर आणि मला बोक्या बोलते. कोणाचं ऐकून घ्यायचं नाही, काही नाही, आणि त्याआधीच नुसतं म्याव म्याव करत राहायचं. निखिल स्वतःच्याच मनामध्ये तिला बडबडत होता. बोका आला म्हणजे? तुला बोक्यामुळे कसं काय उशीर झाला यायला? कावेरी श्रावणीला विचारू लागल्या. आई, काय माहीत ग कसा आला तर तो मध्येच. खूप आगाव आणि खूप हट्टी बोका होता तो. मी रस्त्याच्या कुठल्याही साईडला जायला निघाले की तो मध्येच यायचा. खूपच विचित्र बोका होता आणि त्याच्यामुळे माझ्या हाताला पण लागलं बघ. श्रावणी तिरकस नजरेने निखिलकडे पाहत त्याला बोलत होती, तर निखिलही तिच्याकडेच पाहत होता. श्रावणीने आपला हात कावेरी यांना पुढे करून दाखवला. तिच्या त्या गोऱ्या हातावरती मार लागल्यामुळे थोडंसं हिरवं झालेलं स्पष्ट दिसून येत होतं. साऊ, हे तर खूपच जोरात लागलं ग तुला. सांभाळून राहत जा ना ऑफिसला जाता येताना. कदाचित ना पिसाटलेला असावं ते बोका, म्हणून ते असं वागत असेल. कावेरी असं बोलतात श्रावणीला पटकन गालात हसू यायला लागलं, कारण खरं तर ती तर निखिललाच बोलत होती. कावेरी असं म्हणताच ती लगेच तिरकस नजरेने निखिलकडे पाहायची आणि हसायची. तसं निखिलही तिच्याकडे कपाळावर आठ्या पाडूनच पाहू लागला. बोक्या? मला बोक्या म्हणतेस? आगाव म्हणते, हट्टी म्हणते. थांब तुला दाखवतो आता. निखिल मनातूनच तिला बोलत होता. हो काकी, काही मांजरी पण नवीनच आलेल्या आहेत आमच्या ऑफिसच्या आवारात. त्याही अगदी तशाच आहेत. त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी लगेच त्या म्याव म्याव करतात आणि नाही बघितलं त्यांच्याकडे, दुर्लक्ष केलं तरी पण त्या म्याव 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 करणार. निखिल असं बोलतात श्रावणीने पटकन रागाने त्याच्यावर नजर टाकली, तर निखिलनेही आपल्या भुवया उडवून तिला दाखवल्या. काय बाई, तुमच्या ऑफिसच्या आवारात असे मांजरी बोके फिरतात, तेही माणसांना त्रास देत. सांभाळून येत जात जा ग बाई तू. आई, ते मी घेईल ग सांभाळून, पण तू या बोक्याला कशाला बोलवलं? श्रावणीने निखिलकडे हात करत म्हणाली. श्रावणी असं बोलताच तिने लगेच आपली जीभ दाताखाली दाबली. तिला जाणवलं आपण आईसमोर आणि निखिल समोरच त्याला बोक्या बोललो म्हणून. सॉरी हां बाळा. निखिल, ते जरा तिच्या तोंडातून चुकूनच निघून गेलं असावं. ते आपलं मांजरी बोक्याचं गोष्टी चालू होत्या ना, त्यामुळे. कावेरी डोळे मोठे करत श्रावणीकडे पाहत म्हणाल्या. आई, मला असं म्हणायचं होतं की तू निखिलला इथे कशाला बोलवलं? अगं साऊ, तू फोन उचलत नव्हती. मला वाटलं तू अजून लेट येतेस की काय, कसं कळेल मला, आणि वेळही निघून जात होता तुझा यायचा, म्हणून मी निखिलला कॉल केला. तसा आज कोणीतरी पाहुणे मंडळी येणार आहेत आपल्या घरी, त्यासाठी मला थोडा सामानही मागवायचा होता. कावेरी म्हणाल्या. पाहुणे मंडळी येत आहे? कोण? श्रावणीने विचारलं. साऊ, तुझी दीदी येते, मनू येणार आहे, कावेरी हसत म्हणाल्या. काय?
दीदी येते. श्रावणीही खूप एक्सायटेड होऊन बोलू लागली. तिची दीदी येणार हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे झळकत होता. आई, अगं आधी सांगायचं ना मला. मी कशाला जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबली असती. अगं मला पण माहीत नव्हतं. मनू येणार आहे म्हणून आत्ताच काही वेळापूर्वीच तिचा फोन आला. ती जावाई बापूंसोबत येणार असल्याचा. जावाई बापू बँकेतून घरी आले की ते दोघंही एकत्र येणार आहे. आई, मग दीदी थांबेल ना ग आपल्याकडे? इतक्या रात्री येते तर. नाही ग, बहुतेक नाही थांबणार ती. फोनवरती म्हणाली तसं ती की मी चालूच भेट घेण्यासाठी येते. आई, काय ग? आणि दीदीने मला फोन करून पण नाही सांगितलं आधी की मी येणार आहे असं. श्रावणी लहान मुलासारखा फेस करत म्हणाली. ती आली की तूच विचार तिला. मनू येते म्हणून म्हटलं तिला रसमलाई आवडते तर तीच मागवायची होती. तुझे बाबा तर रात्रीच घरी येतील. तुला फोन लावला, तू उचलला नाही म्हणून मी निखिलला फोन लावला, पण नेटवर्कमुळे त्यालाही काही समजत नव्हतं. मी काय बोलते, तो इथेच कुठे जवळपास होता म्हणून घरीच आला, कावेरी म्हणाल्या. आई, किती वाजेपर्यंत येणार आहे ग दीदी? श्रावणीने विचारलं. मनू म्हणाली की तिला 7 सव्वा 7 होतील येईपर्यंत, कावेरी म्हणाल्या. आता फक्त 6:45 होत आले आहेत. अजून आपल्याकडे अर्धा तास तरी आहे. तोपर्यंत मी येतेच पटकन रसमलाई घेऊन, श्रावणी म्हणाली. श्रावणीने लगेच पर्स उचलली आणि स्कूटीची चावी घेऊन ती पुढे जातच होती. तोपर्यंतच निखिलचा आवाज तिच्या कानावर पडला. काकी, निघू का मग मी आता? निखिल म्हणाला. निखिल, आता आलाच आहेस तर थांब, तूही जेवण करूनच जा, कावेरी म्हणाल्या. नको काकी, असू द्या, निखिल पुन्हा म्हणाला. निखिल, अरे थांब ना, मनू आणि जावई बापू येतच असतील. त्यांनाही तुझी थोडी जोडी होऊनच जाईल. श्रावणीचे बाबाही घरी नाही आहेत, त्यांनाही उशीर होईल यायला. जावाई बापूंना बोलायला कंपनी होऊन जाईल तुझी तेवढी. घरी फोन करून सांगून देत असं तू ताईंना. थोड्याच वेळाचा तर प्रश्न आहे. कावेरी यांच्या आग्रहाला निखिल जास्त नकार दर्शवू शकला नाही. तोही थांबण्यासाठी तयार झाला. ठीक आहे काकी, मग मी तोपर्यंत श्रावणीसोबत जाऊन रसमलाई घेऊन येतो, निखिल म्हणाला. हो चालेल, जा तुम्ही दोघे पण लवकर या हां, ते दोघं येण्यातच असतील, कावेरी म्हणाल्या. हा कुठे येतोय माझ्यासोबत रसमलाई घ्यायला? निखिल सोबत येणार म्हटल्यावरती श्रावणीच्या कपाळावरती आठ्याच पडल्यात. आई, मी एकटीच जाऊन घेऊन लगेच येते. निखिलला तू तोपर्यंत चहा पाण्याचं बघ. असंही थोड्या वेळातच दीदी आणि जिजू तर येतीलच, मग जिजूंनाही बरं होईल बोलायला, श्रावणी म्हणाली. अरे निखिल, सॉरी हां, मी तुला चहाचं काही विचारलंच नाही बघ आल्यापासून. थांब, मी तुझ्यासाठी चहा ठेवते, कावेरी म्हणाल्या. काकी, मी येतानाच ऑफिसमधूनच कॉफी घेऊनच आलेलो आहे. मला आता चहा नकोय, निखिल म्हणाला. अरे जास्त नाही, थोडाच ठेवते, कावेरी निखिलला पुन्हा म्हणाल्या. काकी, खरंच मला चहा नकोय. जर मला हवा असता तर मी स्वतःच सांगितलं असतं तुम्हाला. मी निघतानाच कॉफी घेतलेली होती, म्हणूनच खरंच सांगतोय, मला चहा नका ठेवू तुम्ही. बरं ठीक आहे, मग तू जावाई बापूंची वाट बघत थांबतोस की श्रावणीसोबत जाऊन येतोस मार्केटला, कावेरी यांनी विचारलं. काकी, मी श्रावणीसोबतच जातो. तुम्हीही तुमचं काही आवरायचं असेल किचनमधलं तर आवरून घ्या. तुमची लेक येणार आहे, तुम्हाला बोलण्यासाठी वेळ पुरला पाहिजे, निखिल हसत कावेरी यांना म्हणाला. तसं कावेरी यांच्याही चेहऱ्यावरती स्माईल आली. हो चालेल, तुम्ही दोघं जाऊन लवकर या, मीही माझं किचनमधलं आवरून घेते. निखिल आणि श्रावणी दोघेही डोरमधून बाहेर पडलेत. लिफ्टमध्ये दोघेही एकमेकांना तिरकस नजरेनेच पाहत होते, पण कोणीच काही बोलत नव्हतं. निखिल खालती पार्किंगमध्ये आला आणि त्याच्या बाईकजवळ जाऊन उभा राहिला, तर श्रावणीही लगेच तिच्या स्कूटीजवळ गेली. तिने पार्किंगमधून तिची स्कूटी बाहेर काढली. स्कूटी स्टार्ट करणार तेवढ्यातच निखिल तिच्या मागच्या सीटवर येऊन पटकन बसला. तू तू माझ्या स्कूटीवर कशाला बसलास? उतर खाली, श्रावणी स्कूटीच्या मिररमध्ये पाहत त्याला म्हणाली.
कशाला बसला म्हणजे काय? हां, काकींनी मला सांगितलं म्हणून मी येतोय तुझ्यासोबत. तू कुठे हरवलीस तर म्हणून मला पाठवलंय. निखिल म्हणाला. काय? मी हरवली तर? तुझे कान का जास्त वाजत होते का रे? आई बोलत असताना आईने असा एकही शब्द तोंडातून काढला नाही. उगाच आपल्या मनातूनच काही पण थापा मारतोयस. श्रावणी म्हणाली. अगं, त्या काही बोलल्या नाहीत, पण मला असं वाटतं की त्यांना असंच वाटत असावं म्हणून त्यांनी तुझ्यासोबत पाठवलंय मला. निखिल तितक्याच कॉन्फिडन्सने बोलला. हे बघ, तुझं वाटणं ना तुझ्याकडेच ठेव. जास्त डोकं लावू नकोस तू तुझं. आणि उत्तर माझ्या स्कूटीवरून खालती. मी उतरणार नाही, निखिल स्पष्टपणे बोलला. मग मी पण तोपर्यंत स्कूटी चालू करणारच नाही. श्रावणीही त्याला म्हणाली. ठीक आहे, नको चालू करू. तुझीच दीदी येणार आहे. ती येईपर्यंत अशीच राहा स्कूटीवरती बसून. आणि मग राहू दे तुझ्या दीदीची आवडती रसमलाई बाजूला. हे बघ, तू दीदीचं नाव पुढे करून मला उगीच इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. तुला यायचं आहे तर तू तुझ्या बाईकवर ये. माझ्या स्कूटीवर येण्याची गरज नाही. श्रावणी म्हणाली. नाही, मी याच स्कूटीवरून जाणार. निखिलही अगदी ठामपणे म्हणाला. तू खरंच ना खूप हट्टी आहेस. श्रावणी पुन्हा निखिलला चिडून म्हणाली. हो, आहेच मी हट्टी. आणि तू वरती काकींना काय सांगत होतीस? रस्त्यात बोका भेटला, त्याने माझा रस्ता अडवला. आगाव आणि हट्टी बोका होता. तू मलाच बोक्या म्हणत होतीस ना? मी तुला बोक्या दिसतोय का? स्वतःच मांजरसारखी म्याव म्याव करत अंगावरती येते नुसती आणि वरतून मला बोक्या म्हणते. जेव्हा बघावं तेव्हा वचकलेल्या नजरेनेच पाहत असतेस. चांगलं कोणी बोलायला आलं तरी पण लगेच म्याव म्याव करणार. समोरच्याला बोलूच द्यायचं नाही आणि आपलंच खरं करायचं. ती मांजर कशी तिला बोलायला गेलं की ती लगेच म्याव म्याव करते, तशी तू आहे, अगदी तशीच. तू मला मांजर म्हणालास. श्रावणीने स्कूटीच्या मिररमधून रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो, म्हणालो. तू मला बोक्या म्हणू शकते तर मीही तुला मांजरच बोलणार. आणि आता स्कूटी स्टार्ट करते की नाही? घड्याळात बघ, इथे 7 वाजले. इथेच थांबायचं आहे का जायचंही पुढे? निखिल म्हणाला. नाईलाजाने श्रावणीने स्कूटीला रेस दिली आणि ते दोघेही रसमलाई आणण्यासाठी गेले. श्रावणी आणि निखिलचा टॉम अँड जेरीचा खेळ पाहण्यासाठी भेटू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.